मित्रांनो, रात्रीचे 12:15 वाजलेले आहेत आणि तुम्ही ऐकताय झोपेतल्या गप्पा. राजकारण, देव, धर्म आणि आपण. तर विषय असा आहे, माणूस ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला त्याच्याकडे कोणताच विचार नसतो, ना कोणता देव असतो, ना कोणता धर्म असतो, ना कोणता राजकीय विचार. पण जसं जसं माणूस मोठा होतो तसं तसं समाज नावाचा जो घटक आहे तो माणसाला विचार देण्याचा प्रयत्न करतो. कुणी येतं आणि सांगतं हा तुझा देव, दुसरा कुणी येतो आणि सांगतो हा तुझा धर्म, आणि तिसरा येऊन सांगतो की हा आपला नेता. हळूहळू आपण विचार करण्यापेक्षा त्या गोष्टी मान्य करायला चालू करतो, म्हणजेच स्वीकारतो. आणि एकदा का या गोष्टी स्वीकारल्या तर आपण म्हणतो की देव माणसाला आधार देतो, धर्म माणसाला संस्कार आणि राजकारण समाज चालवू शकतं. पण जेव्हा या तीनही गोष्टी आपल्यासारख्या माणसावर नियंत्रण ठेवायला लागतात तेव्हा विचार करणारा माणूस बाजूला सरकत राहतो. आणि एकदा का हा माणूस बाजूला सरकला तर आपण वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले जातो. आणि एखाद्या विषयावर मत बनवण्यापूर्वी आपण पाहतो की समोरचा व्यक्ती आपला का विरोधातला, तो आपला का विरोधातला, या गोष्टी आपण विचार करायला लागतो. तसं पाहायला गेलं तर सोशल मीडियामुळे माहिती प्रचंड वाढलेली आहे, पण शांतपणे विचार करण्याची जी क्षमता होती ती बाजूला पडलेली आहे. प्रत्येक गोष्ट लगेच समर्थन आणि विरोधात उभे राहते. आता सध्या तटस्थपणे विचार करणारा माणूस हा संशयित म्हणून पाहिला जातोय. ज्याला स्वतःचं मत आहे, विचार करण्याची शक्ती आहे, तो माणूस ह्या दोन्ही गटांचा, समर्थकांचा आणि विरोधकांचा शत्रू बनून पुढे येतो. कदाचित आजची परिस्थिती आज इतकी कठीण आहे ती म्हणजे स्वतःचा विचार असणं म्हणजे जिवंत असणं किंवा जिवंतपणाचं लक्षण आहे. कारण आंधळा विरोध, आंधळं समर्थन दोन्हीही माणसाला विचारांपासून दूर ठेवतं. शेवटी देव, धर्म, राजकारण हे माणसासाठी बनलेले आहेत, माणूस त्याच्यासाठी नाही. या झोपेतल्या गप्पा.